नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी मधील भाग 1 परिसर अभ्यास जो आहे तर त्या विषयी आपण अभ्यास करत आहोत। तर त्यामधील बघा जे पाठ आहेत, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आणि पाचवा असे 5 पाठ आतापर्यंत आपण अभ्यासलेले आहेत। यापुढील जो पाठ असणार आहे तर तो आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही प्लेलिस्ट जी आहे आपली, तर त्यामध्ये आपण सिक्वेन्सनुसार चॅप्टर्स घेतलेले आहे। म्हणजे हे जे पाठ आहे तर ते घेतलेले आहे। आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला, तसेच पृथ्वीचे फिरणे, पृथ्वी व जीवसृष्टी, पर्यावरणाचे संतुलन, कुटुंबातील मूल्य यावर आपण अभ्यास केलेला आहे। आता पुढील जो पाठ आहेत नियम सर्वांसाठी, हा पाठ आज आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत। चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाचे नाव काय आहे? नियम सर्वांसाठी। म्हणजे सर्वांना नियम जे आहे तर ते सारखे असणार आहेत। तर त्याविषयी आज आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये बघा जे घटक आहेत, तर समाजातील नियम असतील, समाजामध्ये वेगवेगळे रूढी परंपरा आहेत तर त्याविषयी माहिती घेणार आहोत। त्यामध्ये समानता आहे की नाही, काही नियम जे आहे तर त्यामध्ये समानता आपल्याला दिसत नाही। त्यामध्ये स्त्री पुरुष भेदभाव केलेला आपल्याला दिसून येत असतो। तसेच पर्यावरण रक्षण, आता पर्यावरणामध्ये पण काही जे नियम आहेत जे माणसांनी आपल्या फायद्यासाठी काय केले आहे, म्हणजेच काही ठिकाणी जंगल तोड करणे किंवा पर्यावरणाची हानी करणे, यामुळे पुढे आपल्यालाच त्रास होणार आहे, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तसेच शिक्षणामध्ये भेदभाव करणे, तसेच कुटुंबामध्ये, समाजामध्ये भेदभाव करणे, याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तसेच भेदभाव केल्यामुळे अन्याय होत असतो, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, या दोन्ही जे घटक आहेत तर ते दोन्ही पण महत्त्वाचे आहे, त्यांना समान संधी भेटली पाहिजे, याविषयी आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। तर चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहे। वाहतुकीचे नियम कोणते आहेत? बघा, वाहतुकीचे नियम जे आहेत त्यामध्ये जर मोटरसायकल असेल, आपण हे बघितलेलं आहे की 2 पेक्षा जास्त जर मोटरसायकलवर जर तुम्ही प्रवास केला तर त्यांना दंड आकारला जातो। तसेच हेल्मेट नसेल तर त्यावर सुद्धा कारवाई केली जात आहे। तसेच नंबर प्लेट जी आहे तर ती व्यवस्थित असली पाहिजे। त्यानंतर इतर काही जे नियम आहे तर ते आपल्याला माहीत असले पाहिजे। तसेच 4 व्हीलरमध्ये प्रवास करत असताना सीट बेल्ट लावला आहे की नाही, तसेच काही जास्त जे लिमिट दिलेलं आहे एवढंच साहित्य तुम्ही 4 व्हीलरमध्ये न्यायचं, त्यापेक्षा जास्त नेले किंवा माणसं नेले तर त्यांवर कारवाई केली जाते, असे काही नियम आहेत। तसेच आपण जेव्हा प्रवास करतो त्यामध्ये आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे, तसेच आपल्या गाडीचे कागदपत्र असणे, इन्शुरन्सचे जे डॉक्युमेंट्स असतात तर ते जवळ असणे गरजेचं आहे। तर असे काही खूप सारे नियम आहेत, त्यामुळे काय, तसेच स्पीड जो आहे मोटरसायकलचा असू द्या किंवा 4 व्हीलरचा असू द्या, तर त्यांना नियम घातलेले आहेत। त्यामुळे काय होतं की अपघात होत नाही, ॲक्सिडेंट्स होत नाही, त्यातून आपली जी मानवाची जी हानी आहे तर ती हानी आपण टाळू शकतो। यासाठी ते काय, तर नियम आपल्यासाठी त्यांनी घालून दिलेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय विचारलेलं आहे, हे नियम पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते? तर बघा विद्यार्थी, तर हे जे नियम आहेत तर हे नियम जर आपण पाळले तर आपल्याला काय फायदाच होणार आहे। म्हणजे ॲक्सिडेंट, अपघात नाही झाले तर आपली जी वित्तहानी आहे, तसेच आपल्या शरीराला इजा होणार नाही, हे आपल्यासाठी एक चांगलंच आहे। नियम सर्वांनी पाळलेच पाहिजे। तसेच पुढे विचारलेला आहे प्रश्न, यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो? तर बघा जे नियम दिलेले आहेत त्यामध्ये बघा काही वेळेस जे कर्मचारी असतात तर ते नियम पाळण्यामध्ये कमी जास्त करत असतात, म्हणजे एखादा ओळखीचा असेल तर ते सोडत असतात। तर अशा
कर्मचारी जे आहे तर यांना कारवाई झाली पाहिजे. तसेच जे दंड भरणार नाहीत, काही मधल्यामध्येच पैसे खात असतात, हे तुम्हाला बातम्यांमध्ये तसेच सोशल मीडियामध्ये खूप सारं बघण्यात येत असतं. तर असे जे कर्मचारी आहेत तर यांवर कारवाई झाली पाहिजे, कारण नियम जो आहे तर तो सर्वांना सारखाच असला पाहिजे. त्यामुळे आपल्या समाजात एक चांगला संदेश जात असतो. मग त्यामुळे काय सगळेच जे आहे तर ते नियम व्यवस्थित पाळत असतात. म्हणून जे नियम पाळणार नाही त्यांना एक शिक्षा झाली पाहिजे. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे, वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणते नियम असावेत हे तुम्हाला वाटते. आता यावर तुम्हाला थोडं आपलं डोकं चालवायचं आहे, तसेच माहिती घ्यायची आहे. वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणते नियम असावेत तुम्हाला जे वाटतात तर ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे, तर बघा वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी कर्तव्य आहेत हे कळावे यासाठी नियम असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, वाहतूक जी आहे तर ती सुरळीत चालावी. एखादा अपघात झाला तर त्यामुळे जी वाहतूक आहे तर ती खोळंबत असते व त्यामुळे आपण जर नियम पाळले नाही तर आपल्यामुळे दुसऱ्यांना पण त्रास होऊ शकतो. त्यामुळे वाहतुकीचे नियम असतात. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम असतात. म्हणजे आपले जे कर्तव्य आहेत, आता वाहतूक म्हणजे आपण 4 व्हीलर चालवत असताना मोबाईल बोलायचं नाही, म्हणजेच प्रवास करत असताना म्हणजे आपण जर ड्रायव्हिंग करत असू तर त्यावेळेस काय करायचं आहे तर मोबाईलचा वापर करायचा नाही. त्यामुळे आपण अपघात टाळू शकतो. त्यामुळे आपलं जीवन जे आहे तर ते व्यवस्थित असू शकतं. त्यानंतर बघा नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. बघा नियम जेव्हा आपण पाळत असतो त्यामध्ये आपल्याला एक शिस्त लागत असते. जसे आपण उदाहरण घेतले वाहतुकीचे, तसेच इतर सामाजिक घटकांमध्ये, कौटुंबिक घटकांमध्ये आपण जर नियमाचे पालन केले तर आपल्या व्यवहारात काय लागत असते, शिस्त लागत असते. तसेच आपण अधिकाधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. त्यामुळे बघा एक शिस्त लागल्यामुळे अजून आपण चांगल्या प्रकारे काम कसं पद्धतीने केलं पाहिजे हे आपल्याला अजून ज्ञान त्याबाबत भेटत असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा काय सांगितलेलं आहे, नियम सर्वांसाठी असतात. आपलं जे पाठाचं नाव जे आहे तर ते नियम सर्वांसाठी आहे. म्हणजे हे जे नियम आहे तर ते सर्वांसाठी असतात. आपण बघत असतो तर ते सर्वांना सारखेच लागू होतात. नियमांमध्ये कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. म्हणजे जे नियम आहेत, समजा एखादा श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, हे जे दोन्ही जे माणसं आहेत तर त्यांना समान नियम असले पाहिजे. तसेच त्यामध्ये भेदभाव केला पाहिजे नाही. नियमांचे न पालन केल्यास त्यांना शिक्षा पण केली जाते. तसेच नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारे समानता नियमाचे आधार असतो. बघा समानता आपल्याला कशाला म्हणायचं आहे की दोन्ही जे घटक आहेत, श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, यांना समान जे नियम आहे तर ते लागू असले पाहिजे. त्यामुळे समानता लागू होते अशा ठिकाणी. तर बघा पुढे काही मुद्दा दिलेला आहे, घटक जो दिलेला आहे तर तो आपल्याला अभ्यासायचा आहे. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल. आता बघा आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. हे नियम आपणच तयार करतो. बघा आपण एका समाजामध्ये राहत असतो, एखाद्या एक एरियामध्ये आपण ज्या राहत असतो त्यामध्ये इतर सामाजिक घटक असतात. म्हणजे इतर जाती पंथ असतील किंवा रूढी परंपरा पाळणारे लोक असतात. तर अशांमध्ये बघा सर्वांना एक नियम असला पाहिजे यासाठी आपण स्वतःच नियम घालून घेत असतो. सर्व एकत्र येऊन एक चांगलं जीवन जगण्यासाठी आपण काय करत असतो तर नियम लावून घेत असतो. त्यामुळे एक शिस्त पण तयार होत असते. तर ते आता बघा ते सर्वांच्या हिताचे असते. बरोबर आहे. जेव्हा आपण नियम लावून घेतो ते सर्वांच्या हिताचे असते, म्हणून आपण त्यांचे पालन करत असतो. समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. बघा समाज नियमांसाठी केले जाणारे नियम
व निसर्गाचे नियम यात फरक आहे. बघा, आपण जे समाजाचे नियम समाजासाठी जे नियम आपण करत असतो, तसेच आपल्यासाठी नियम करत असतो, आणि निसर्गाचे नियम हे काय आहे तर वेगवेगळे आहेत. आपण काय करतो, वेळ तसेच काळ गेल्यानंतर वेळेनुसार आपल्याला बदलावं लागत असते. त्यामुळे आपण आपले जे नियम आहेत तर त्यामध्ये आपण बदल करत असतो. पण जो निसर्गाचा नियम आहे तर तो ठरलेलाच असतो, त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. तेच आपल्याला शिकायचं आहे. समाजाचे नियम आणि निसर्गाचे नियम हे आपल्याला बघायचं आहे. तर समाजाचे नियम आपण स्वतःच्या आपलं दैनंदिन जीवन जे आहे त्याचे सुरळीत चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आपण ते नियम घालून घेत असतो, त्यामुळे आपल्यालाच त्याचा फायदा होत असतो. परंतु निसर्गाचे नियम आहेत तर त्याविषयी आता बघूयात. आता निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. तसेच समाजाचे नियम आहे तर ते आपण काळानुसार किंवा वेळेनुसार आपण ते बदलत असतो. परंतु निसर्गाचे नियम आपण बदलू शकतो का तर नाही. तर बघा पुढे काय विचारलेलं आहे आपल्याला. आता निसर्गाच्या नियमामध्ये बघा, सूर्याचे उगवणे आपण हे बदलू शकत नाही, मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही. तसेच गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही. समुद्राची भरती ओहोटी, चंद्राच्या बदलणाऱ्या कला, आपण याचं चंद्राच्या ज्या कला आहेत आपण मागील जे पाठ झालेले आहेत तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, समुद्राची भरती ओहोटी हे काय आहे तर निसर्गाचे नियम आहेत, तर ते त्यांच्याप्रमाणेच चालत असतात. त्यामध्ये आपण मानव जो आहे तर तो बदल करू शकत नाही. तर या सर्व गोष्टी निसर्गानुसार चालू असतात. निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात, ते कालबाह्य होत नाहीत. बघा, तर जे निसर्गातील नियम जे आहे तर ते स्थिर राहतात, निश्चित असतात. उन्हाळा झाला की पावसाळा आणि पावसाळा झाला की हिवाळा येणार. हे जे ऋतू आहे तर ते यांमध्ये स्थिरता असते, निश्चितच असतात. यामध्ये बदल होतात का तर नाही, ते कालबाह्य पण होत नाहीत. परंतु माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. बघा, जेव्हा एखादी परिस्थिती येते किंवा आपल्याला वाटतं की आता हे जे नियम आहे तर ते आपण शिथिल केले पाहिजे किंवा या नियमांमध्ये बदल केला पाहिजे, तर हे आपण हे करू शकतो. कशामध्ये, जे मानवाने किंवा समाजाचे नियम आहेत तर त्यामध्ये आपण बदल करू शकतो. पण तसेच निसर्गामध्ये आपण एकही बदल करू शकत नाही. आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हाचे नियम वेगळे होते. बघा, आता हे सामाजिक नियम यामध्ये येत असतात. जेव्हा आपल्या जो भारत देश आहे तर यावर ब्रिटिशांची जेव्हा राजवट होती तर त्यावर नियम वेगळे होते. परंतु आपला देश जेव्हा स्वातंत्र्य झाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानुसार समूह जीवनाचे नियम बदलले. बघा, जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला मग त्यानंतर आपण ब्रिटिशांचे जे कायदे होते तर ते बदलून आपल्या समूह जीवनाचे जे चांगले नियम होते तर ते आपण लागू केले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा किती 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. परंतु 1988 नंतर बघ 1988 नंतर मतदानाचा हक्क जो आहे तो व्यक्तीस 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देण्यात आला. तर बघा, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं 1947 नंतर आपल्याला जे स्वातंत्र्य भेटलं तर त्यामध्ये मतदानाचा हक्क तो 21 वर्षाच्या वरील नागरिकांना होता. परंतु यामध्ये आपण 1988 ला काय केलेलं आहे तर बदल केलेला आहे. त्यानंतर जे 21 वर्ष होतं तर ते बदलून आपण 18 वर्ष केलेलं आहे. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे, तर बघा, करून पहा, आपल्या पालकांना आणि आजी आजोबांना त्यांच्या वेळेस शाळेत कोणते नियम होते ते विचारा. तुमच्या पालकांचा आणि आजी आजोबांचा असे 3 स्तंभ तुम्हाला तयार करायचे आहे. 3 स्तंभामध्ये शाळे संदर्भातील नियमांविषयी माहिती भरून त्यांची तुलना करायची आहे. कोणते नियम बदलले आहेत व कोणते नियम नाहीत यांवर तुम्हाला चर्चा करायची आहे. बघा, 3 स्तंभ करायचे आहे तुम्हाला. एक आहे आपला स्वतःचा म्हणजे तुमचा म्हणजे स्वतःचाच. त्यानंतर पालकांचा म्हणजे त्यामध्ये आई वडील येतील पालकांचा. नंतर आजी आजोबांचा.
आजी आजोबा अशी तुम्हाला 3 काय करायचे आहे, स्तंभ करायचे आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फरक करायचा आहे, म्हणजे तुलना करायची आहे. तुम्हाला कोणते नियम होते, पालक जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा कोणते नियम होते, तसेच आजी आजोबा होते तेव्हा कोणते नियम होते, तर यावर तुम्हाला चर्चा करायची आहे आणि तुलना करायची आहे. हा तुम्हाला होमवर्क असणार आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, हे नियम लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री पुरुष यांचा दर्जा समान असतो, त्यांना विकासाच्या सारख्या संधी मिळाल्या पाहिजेत. तर बघा मुलगा मुलगी असू द्या, यांना शिक्षणामध्ये आपण काय केलेलं आहे, समान संधी निर्माण केलेली आहे. तसेच आपल्या कुटुंबामध्ये पण जी परिस्थिती आहे तर स्त्रीला कमी लेखलं जातं, पण असं न करता दोघी जे घटक आहेत, स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, यांना समान संधी दिली पाहिजे. त्यानंतर स्त्री पुरुष समानतेसाठी आपण खूप सारे नियम घालत असतो. त्यामुळे काय जे स्त्री आहे किंवा पुरुष आहे असा भेदभाव न करता दोघांना समान कामाची संधी दिली पाहिजे. तसेच त्यांना विकासाच्या सारख्या संधी मिळाल्या पाहिजे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये समानता आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे, सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते. म्हणजे ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, दोघं जे आहे तर त्यांना व्यक्तींना सकस अन्नाची काय असते तर गरज असते. इतक्या पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? आता ही जी मुलगी म्हणते, तर बघा आपले जे शिक्षक आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते. आणि ही जी मुलगी आहे ती काय म्हणते बघा, मुला इतका पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? आमच्या घरी तर फक्त भावालाच सकस अन्नाची गरज आहे असं म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी मुलगी म्हणत आहे, ही विद्यार्थिनी जी म्हणत आहे, तर ती काय म्हणत आहे, तर शिक्षक आपल्याला काय शिकवतात की दोघांना काय अन्नाची गरज आहे, सकस अन्नाची गरज आहे, दोघांना पण समान भेटलं पाहिजे. परंतु ही जी मुलगी म्हणते हिच्या घराची वागणूक मिळत आहे, तर त्यामुळे ती काय म्हणत आहे, मुला इतका पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? आमच्या घरी तर फक्त भावालाच सकस अन्नाची गरज आहे असं म्हणतात. तर यामध्ये ही जी मुलगी आहे तर यावर अन्याय होत आहे. फक्त तिच्या भावालाच जर संधी भेटत असेल आणि जर तिच्या बहिणीला जर संधी मिळत नसेल, तर अशा परिस्थितीत ही जी मुलगी आहे तर हिच्यावर काय होत आहे, अन्याय होत आहे. दोघांना समान संधी मिळत नाही. यामध्ये मुलगा मुलगी यामध्ये काय केलेला आहे, तर भेदभाव केलेला आहे. परंतु ज्या संधी आहे तर त्या दोघांना समान असल्या पाहिजे. त्यामुळे काय की दोन्ही जे वर्ग आहेत, जे दोन्ही घटक आहे, तर ते त्यांना आपले जे शिक्षण असू द्या किंवा इतर ज्या गरजा असतात त्या आपल्याला त्यासाठी त्यांना समान संधी भेटली पाहिजे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय सांगितलेलं आहे, सांगा पाहू. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेला आहे. मुलीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल? तर आपण बघितलं की आपल्याला काय नियम सर्वांसाठी, म्हणजे नियम जे आहे स्त्रीला किंवा पुरुषाला, मुलाला किंवा मुलीला समान असले पाहिजे. तसेच दोघांना पण समान अन्नाची गरज आहे हे पण त्यांना समजून म्हणजे त्यांच्या घरच्यांना माहीत असलं पाहिजे. त्यामुळे मुलगा असू द्या किंवा मुलगी असू दे, दोघांना सकस अन्नाची गरज असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोणकोणत्या बाबतीत केला जातो असे तुम्हाला वाटते? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये तसेच शालेय जीवनामध्ये आपण बघतो की मुलींची संख्या जी आहे तर ती वर्गामध्ये कमी दिसते आपल्याला. त्या परिस्थितीमध्ये मुलींना पण शिक्षणाची समान संधी भेटली पाहिजे. तसेच मुलीचा जन्म काही घरांमध्ये म्हणजे आपण भेदभाव करत असतो की जास्त करून मुलालाच प्राधान्य दिलं जातं. तर हे कौटुंबिक असू द्या, सामाजिक गोष्टी असू द्या किंवा शालेय गोष्टी असू द्या, यांमध्ये बघा तर भेदभाव आपल्याला दिसून येतो. तर अशा गोष्टीमध्ये भेदभाव झाला नाही पाहिजे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे. मुलींना अन्न कमी देणे, त्यांना शाळेत न पाठवणे, त्यांच्यावर हा काय आहे तर अन्याय आहे. तर बघा अशा परिस्थितीमध्ये बघा, समजा त्यांना मुलींना कमी अन्न दिलं तर अशा वेळेस त्या मुलींवर अन्याय होत असतो. तसेच
जे शाळा आहेत तर शाळेत पाठवलं नाही जात, मुलींना फक्त घरकाम करण्यासाठी आपण घरी ठेवत असतो काही घरांमध्ये. तर अशा वेळेस काय होतं, तर जी मुलगी आहे किंवा जी स्त्री आहे तर हिच्यावर अन्याय होत असतो. असा अन्याय समाजातल्या अन्य घटकांवरही होताना आपल्याला दिसत असतो. तसेच आपल्या कौटुंबिक, तसेच शाळेत, तसेच सामाजिक घटकांमध्ये आपण बघत असतो. तर बघा पुढं काय सांगितलेलं आहे त्यांनी. खाली काही चित्र दिलेलं आहे, त्यामध्ये बघा अन्याय होत आहे असे तुम्हाला वाटते का? तर बघा आता काही परिस्थिती त्यांनी दिलेल्या आहे. तर यामध्ये बघा हा जो शेतकरी असू द्या किंवा हा कामगार आहे, तर याने बघा या सावकाराकडून काय घेतलेलं आहे, तर कर्ज घेतलेलं आहे. तेव्हा जो शेतकरी काय म्हणतो, तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं, असा त्याला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे जो शेतकरी आहे किंवा जो कामगार आहे तर त्यांनी काय घेतलेलं आहे, सावकाराकडून कर्ज घेतलं. काही वेळांनी त्यांनी काय केलेलं आहे, तर त्याला जे पैसे आहे, जे कर्जाचे पैसे घेतलेले होते ते पण परत दिले. परंतु सावकार काय करत असतात की जे कर्ज घेतलेलं आहे, जो कर्ज घेणारा कामगार असू द्या, शेतकरी असू द्या, तर याच्यावर काय करतात, अन्याय करतात की आम्ही एवढं कर्जाचा दर लावलेला होता, अगोदर एक सांगतात नंतर एक सांगतात. परंतु जो शेतकरी प्रामाणिक आहे, तसेच जो कामगार जो आहे प्रामाणिक आहे, तो विनंती करतो की मी एवढे पैसे घेतले होते, एवढं त्याचं व्याज पण आहे, ते दोन्ही पण मी तुम्हाला दिलेलं आहे, तरी पण तुम्ही म्हणता अजून कर्ज शिल्लक आहे. तर तो अशा वेळेस काय आहे, तर तो शेतकरी असू द्या किंवा जो कामगार आहे त्या चित्रामध्ये येथे दिलेला आहे, तर या व्यक्तीवर काय झालेला आहे, तर अन्याय झालेला आहे. त्यानंतर हे दुसरं एक चित्र दिलेलं आहे. यामध्ये बघा एक मालकीन दिसत आहे, घरातली मालकीन, आणि एक नोकर दाखवलेले आहे. तर यामध्ये बघा ही जी बाई आहे तर ती काय म्हणते, एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही मला इतका कमी पगार का देतात. म्हणजे ही जी स्त्री आहे, काम करणारी जी स्त्री आहे, तर ती दररोज महिन्यात एकही सुट्टी न करता ती काय करत आहे, तिचं काम करत आहे, परंतु तिला कमी पगार दिला जात आहे तिच्या मालकींकडून. तर असं होणे म्हणजेच याला आपण काय म्हणत असतो, ही जी स्त्री आहे काम करणे, तिच्यावर काय झालेला आहे, अन्याय झालेला आहे. तर तिला तिचा जो मोबदला आहे तर तो भेटला पाहिजे. तर या दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला अन्याय झालेला दिसून येत आहे. त्यानंतर बघा पुढे आपल्याला बघायचं आहे, कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून आपण काय करत असतो, नियम करत असतो. बघा जे गरीब लोक असतील किंवा कामगार असतील, तसेच श्रीमंत असतील, तर या दोघांना समान संधी भेटली पाहिजे, तसेच त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आपण काय करत असतो, तर नियम घालत असतो. तर बघा नियम हे किती महत्त्वाचे आहे, सर्वांसाठी नियम हे किती महत्त्वाचे आहे, तर ते आता आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा खाली विचारलेलं आहे, बघा सांगा पाहू. खाली नियमांची एक सूची दिलेली आहे. प्रत्येक नियमाचा काही हेतू आहे, काही नियमांचे अनेक हेतू आहेत. वर्गात यांतील प्रत्येक नियमावर आपल्याला काय करायचे आहे, चर्चा करायची आहे. मला असे वाटते या नावाच्या पुस्तिकेत तुम्ही मांडलेल्या मतांची नोंद करा. आता तुम्हाला जे वाटतं तर या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, तुम्हाला या प्रश्नांवर तुमचं मत मांडायचं आहे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी असली पाहिजे. तर याचं उत्तर बंदी असलीच पाहिजे, कारण 10 नंतर जे वेळ असतो, 10 वाजल्यानंतर, तर तो मानवी शरीरासाठी आराम करण्यासाठी हा वेळ असतो, म्हणजे झोप घेण्यासाठी हा वेळ असतो. तर अशा वेळेस जर ध्वनी प्रदूषण केलं आपण, किंवा ध्वनीचा आवाज किंवा लाऊडस्पीकर आहे, किंवा आपण विविध समारंभामध्ये DJ लावतो, तर यांचा जो आवाज असतो तो जास्त असतो. त्यामुळे काय होत असतं, तर शेजारी आपल्या घराशेजारी जे राहणारे असतात, तसेच इतर ठिकाणी आवाज जात असतो, त्यामुळे त्यांची झोप होत नसते. मग अशामुळे काय होत असतं, तर त्यांना एक मानसिक त्रास पण होत असतो. मग अशामुळे सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी असली पाहिजे, म्हणजे हे एक नियम घातला पाहिजे आपण. त्यानंतर दुसरं विचारलेलं आहे, मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण भेटलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत नव्हतं, परंतु 4 ऑगस्ट 2009 बघा 2009
2009 नंतर 4 ऑगस्ट 2009ला केंद्र सरकारमध्ये हा RTE हा जो ॲक्ट आहे, म्हणजेच सर्वांना मुलींना जे मोफत प्राथमिक शिक्षण आहे तर ते भेटलं पाहिजे, हा ॲक्ट जो आहे तर तो पारित केलेला आहे. त्यानंतर बघा तो लागू कधी झाला तर तो 1 एप्रिल 2010ला हा सर्व ठिकाणी लागू झालेला आहे. तर बघा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारताचे जे संविधान आहे 19 कलम, तर यामध्ये मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत केलेले आहे. म्हणजे दोघांना पण संधी भेटली पाहिजे आणि समान संधी भेटली पाहिजे त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे बघा, निर्माल्य व अन्य कचरा जो आहे तर तो नदीत टाकण्यास बंदी असली पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नदीमध्ये विविध कचरा टाकत असतो, म्हणजे त्यामध्ये आपल्या मंदिरातील असू द्या किंवा आपल्या घरातील जे देवारा असतो तर त्यातील जे फुलं असतात आपण देवाला वाहिलेले ते, तसेच इतर जे फोटो असतात तर ते आपण काय करत असतो नदीमध्ये टाकत असतो. परंतु हे चुकीचं आहे. त्यामुळे काय होत असते, नदी जी आहे किंवा इतर जे प्रवाह असतात नदीचे प्रवाह, तर हे काय होत असतात तर प्रदूषण होत असतं. त्यामुळे त्यातील जलचर असतील यांवर त्यांचा परिणाम होत असतो. म्हणून नदीमध्ये कचरा टाकू नये असे त्याबाबत आपण नियम घालून घेतले पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, नदी प्रदूषण नाही होणार, त्यामुळे जे जलचर आहे नदीमधील जलचर यांवर परिणाम होणार नाही. तर या तिसऱ्याचं आपण उत्तर बघितले आहे. चौथा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण भेटले पाहिजे. आता बघा आपण ज्या समाजामध्ये राहतो तर आपल्या कानावर ऐकू येतं एखाद्या कुटुंबामध्ये भांडणं होताना दिसत असतात. एक महिला आणि एक पुरुष त्यांच्यामध्ये जर भांडणं झाले तर महिलेला खूप मारलं जातं, त्यांच्या कुटुंबामध्ये तिच्यावर खूप अन्याय केला जातो, तिला जेवायला दिलं जात नाही. तर अशा वेळेस जी महिला आहेत, जी पीडित महिला आहेत, तर हिच्यावर काय होत असतो तर अन्याय होत असतो. मग त्यासाठी काही नियम घातले पाहिजे की त्या महिलेवर अन्याय होऊ नये. त्यामुळे तिची जी मानसिक परिस्थिती आहे तर तिची मानसिक परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे असे जे नियम आहेत, कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण भेटले पाहिजे. त्यानंतर बघा पाचवं आहे, बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी. आता जे बालकामगार आहे तर काही ठिकाणी असं आहे की जे लहान मुलं आहेत तर यांना कामावर ठेवलं जातं, परंतु हे काय चुकीचं आहे, कारण ते एवढे सक्षम पण नसतात की ते काम करू शकतील. त्यांचं जे वय आहे तर ते शिक्षणाचं असतं. अशा वेळेस जर तुम्ही त्यांना काम सांगितलं तर ते शिक्षणापासून वंचित राहतील. तसेच त्यांचे जे पुढील पिढी आहे तर ती अशी होऊ शकते, कारण ज्या मुलांचं शिक्षणच झालं नाही त्यांचं पुढील जे भविष्य आहे तर ते अवघड होऊ शकतं. त्याच्यामुळे बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी असली पाहिजे. त्यानंतर बघा पुढे काय आहे, जंगलतोड व शिकारीवर बंदी. आता बघा आपण आपली जी लोकसंख्या आहे जसजशी वाढते आपण तसं काय करताय, निसर्गाची हानी करताय. त्यामुळे जंगल तोड करत आहोत, तिथे मोठमोठ्या बिल्डिंगा बांधतो, त्यामुळे काय होतं तर निसर्गाची हानी होत असते. आता जे वृक्ष आहेत, वनस्पती आहेत, जे झाडं आहेत तर ते आपल्याला मोफत ऑक्सिजन देत असतात. आपण जो कार्बन डायऑक्साईड सोडत असतो तर ते कार्बन डायऑक्साईड घेत असतात व ऑक्सिजन आपल्याला विनामूल्य देत असतात. त्यामुळे हे जंगलतोड असतील तर हे टाळलं पाहिजे किंवा याच्यावर बंदी असली पाहिजे. तसेच शिकार असेल, आता हे जंगली प्राणी असतील, आपण अन्न साखळी यामध्ये आपण खूप सारे घटक शिकलेलो आहोत, म्हणजे प्रत्येक घटक जो आहे अन्न साखळीमध्ये महत्त्वाचा आहे. परंतु त्यांची जर शिकार केली, त्यांची जर संख्या जी आहे तर ती कमी झाली किंवा ती नामशेष झाली तर त्याचा परिणाम जो आहे तर तो पूर्ण अन्न साखळीवर होत असतो. त्यामुळे जे शिकार आहे तर शिकारीवर बंदी असली पाहिजे. म्हणजे जंगलतोड असेल किंवा शिकार असेल यांवर बंदी असली पाहिजे. त्यानंतर बघा पुढे बघूयात, आपल्या जीवनात आपण अनेक रूढी असतील, परंपरांचेही पालन करत असतो. आपले आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचे
यांचं पाहून आपण त्या परंपरा पाळत असतो. आता ही रूढी परंपरा आहे बघा, ज्या आपल्या आजी वडिलांकडून आपले आईवडिलांनी घेतलेल्या आहेत, त्यानंतर आईवडील पाळतात, त्यानंतर आपण त्यांचं पालन करत असतो. आईवडिलांनंतर आपण त्यांची पुढं ज्या परंपरा आहेत तर त्या पाळत असतो. परंतु आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आहेत, रूढी परंपरा आहेत, पण सण समारंभांचा बघा विद्यार्थी मित्रांनो, सण समारंभांचा एकत्रित आनंद घेत असतो. ह्या ज्या रूढी परंपरा आहेत तर त्या चांगल्या आहेत बघा. एकत्र येणे, सण साजरे करणे, नातेवाईकांना बोलवणे, हे काय आहे तर या रूढी परंपरा चांगल्या आहेत. तसेच घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळत असतो. प्राण्यांविषयी प्रेम, कृतज्ञता व्यक्त करतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला तर त्याचा आपण काय करत असतो, सन्मान करत असतो. तसेच त्याला गोड गोड जेवण देत असतो. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती परंपरा आहेत. तर आपण बघा जास्त झाडं तोडत नाही, अशा काही परंपरा आहेत तर त्या आपल्याला आजी आजोबांकडून वडिलांकडून आपल्याकडे ह्या परंपरा येत असतात. तसेच अजून काय सांगितलेलं आहे की प्राण्यांविषयी प्रेम, कृतज्ञता. आपण जे पाळीव प्राणी पाळतो तर त्यांच्यावर अन्याय केला नाही पाहिजे, त्यांना थोडं जेवण पण दिलं पाहिजे, हे आपण आजी वडिलांकडून हे परंपरेने आपल्याकडं येत असतात. तसेच अहिंसा आणि शांतता ही मूल्ये जी आहेत तर ती प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत. असे असले तरी काही काही रूढी परंपरा चांगल्या आहेत तर काही रूढी परंपरा ज्या आहेत तर ते अयोग्य आहेत. तर अयोग्य कोणत्या आहेत तर बघूया. तर काही रूढी परंपरा मात्र अयोग्य आहेत, त्या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. उदाहरणार्थ जातीभेद, यामुळे समाजात उच्च आणि नीच अशी दरी निर्माण झालेली आहे. विषमता वाढलेली आहे. अस्पृश्यता ही अमानुष आणि अन्यायकारक प्रथा जी आहे तर ती अशा रूढी परंपरेमुळे वाढलेली दिसते आपल्याला. तसेच स्वतंत्र भारताच्या संविधानाचे अस्पृश्यतेची प्रथा जी आहे तर ती नष्ट केलेली आहे. तर बघा, काही ज्या रूढी परंपरा आहे आपण चांगल्या बघितलेल्या आहे आणि काही रूढी परंपरा ज्या आहेत तर त्या अन्यायकारक आहेत. तर बघा, आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. त्यामध्ये जातीभेद असतील बघा, हा या जातीचा, हा दुसऱ्या जातीचा आहे, यामुळे काय होत आहे तर त्या दोन व्यक्तीमध्ये काय होत आहे तर अन्याय होत आहे. तसेच त्या दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात, राग येऊ शकतो एकमेकांना. त्यामुळे जातीभेद हा केला नाही पाहिजे. त्यामुळे समाजात उच्च नीच अशी दरी तयार झालेली आहे. हा या जातीचा म्हणून मी त्याच्या जवळ जाणार नाही किंवा त्याचं अन्न खाणार नाही, असं. त्यामुळे काय होतं, आपल्या समाजात उच्च नीच अशी दरी निर्माण होत असते. तर हे जे रूढी परंपरा आहे तर या अशा रूढी परंपरा पाळल्या नाही पाहिजे. त्यानंतर बघा, विषमता वाढत असते. विषमता, मग जर आपण जातीभेद केला नाही किंवा उच्च नीच असं वागलं नाही तर काय होणार, विषमता दूर होणार. तसेच अस्पृश्यता ही अमानुष आणि अन्यायकारक प्रथा आहे. म्हणजे अस्पृश्यता पाळली नाही पाहिजे कधी पण. म्हणजे या रूढी परंपरा ज्या आलेल्या आहेत तर ते काही चुकीच्या आहेत तर त्या आपण यापुढे पाळल्या नाही पाहिजे. अस्पृश्यता असतील, जातीभेद असतील, अशा जे परंपरा आहेत तर त्या वाईट आहेत तर त्या पाळल्या नाही पाहिजे. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केलेली आहे. त्यासाठी बघा, आपलं जे भारताचं संविधान आहे त्यामध्ये अस्पृश्यता प्रथा नष्ट केलेली आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागते. अशा देशात सती, बालविवाह यांसारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात येते. तर बघा, आपण अस्पृश्यता बघितली, तसेच उच्च नीचाशी दरी निर्माण नाही झाली पाहिजे. अशा ज्या वाईट प्रथा आहेत तर त्या अशा पाळल्या नाही पाहिजे. तसेच त्याचबरोबर बघा, काही देशांमध्ये सती जाणे म्हणजे एखाद्या महिलेचा पती जो आहे तर तो वारल्यानंतर ती जी महिला आहे तर तिला जिवंत जाळलं जात होतं. तर अशा प्रथा आहेत तर त्या खूप वाईट प्रथा आहेत. तर अशा प्रथा पाळल्या नाही पाहिजे. तसेच बालविवाह, लहानपणीच काही जे मुलं आहेत तर यांची लग्न लावून दिले जात होते. यांमुळे काय होत असतं तर जे भविष्यामध्ये त्यांचं
जे मुलं आहे तर यांवर परिणाम होत असतो. त्यानंतर बघा त्यांचं जे भविष्य आहे तर त्यावर आपल्याला परिणाम झालेला दिसून येत असतो. त्यामुळे बालविवाहामध्ये त्यांना कळत पण नाही, त्या अगोदरच त्यांचं लग्न लावून दिलं जातं व कमी वयातच त्या महिलांना मुलं झालेली दिसतात आपल्याला. तसेच त्यांची जे मुलं आहे काही कुपोषित पण झाले दिसतात. त्यामुळे त्या महिलेला पण खूप त्रास होत असतो. त्यामुळे त्यांचे जे भविष्य जे आहे तर ते अंधारात जाताना आपल्याला दिसत असतं. म्हणजे अशा ज्या रूढी परंपरा आहेत तर या खूप वाईट आहेत. तर यावर काही कायदा किंवा नियम घातले पाहिजे. त्यामुळे हे प्रथा आहे तर त्या बंद झाल्या पाहिजेत. तसेच रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात येते. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. लग्नात हुंडा घेण्याची प्रथेला कायद्याची बंदी घातलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तसेच जादूटोणा करणे हे आपण बघत असतो. बघा खाली चित्र दिलेले आहे, ही अंधश्रद्धा आहे पूर्ण. या चित्रांमध्ये तुम्हाला दिसत असेल, एक मिनिट फक्त. आता ही अंधश्रद्धा आहे. आपण आपल्या घराच्या बाहेर असे तुम्हाला ही चित्र दिसत असतात. म्हणजे आपण ही जी बाहुली आहे तिला लिंबू मिरच्या लावून टांगत असतो. अशामुळे जी आहे अंधश्रद्धा जी आहे तर ती वाढत असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अजून काय सांगितलेलं आहे त्यांनी, लग्नात हुंडा घेण्याची जी प्रथा आहे यावर पण बंदी घातलेली आहे. बघा, तर जो जादूटोणा आहे तर तो महाराष्ट्रात सर्वप्रथम बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, लग्नात हुंडा घेतात जेव्हा एक महिला आणि एक पुरुष यांचं जेव्हा लग्न होत असतं तर त्या महिलेकडून काय घेतलेला जातो, हुंडा घेतलेला जातो. तर हुंडा तो कमी प्रमाणात असून खूप साऱ्या प्रमाणात घेतलेला जातो. परंतु जी महिला आहे तिच्याकडून 1 रुपया पण घेतला नाही पाहिजे. तसेच हुंडा घेऊन परत तिच्यावर खूप सारा अन्याय केला जातो की तुझ्या माहेरी जा किंवा तुझ्या आईवडिलांकडून खूप सारे पैसे घेऊन ये तरच तुला घरात तुला प्रवेश दिला जाईल. असे काही खूप सारे अन्याय जे आहेत, रूढी परंपरा आहेत तर ते आपण समाजात बघत असतो. पण हे असे अन्याय होऊ नये, त्या स्त्रीवर अन्याय होऊ नये त्यासाठी बघा, लग्नात हुंडा घेण्याची प्रथेला काय केलेले आहे, बंदी घातलेली आहे. तर असे खूप सारे चांगले कायदे केलेले आहेत. त्यामुळे स्त्रियांना तसेच पुरुषांना समान संधी भेटलेली आहे. म्हणजे नियम जे आहे तर ते सर्वांना सारखेच असले पाहिजे यामध्ये आपल्याला दिसून येतं. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, चुकीच्या ज्या रूढी परंपरामुळे समाजातल्या काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते. त्यांनी शिक्षण घेता येत नाही, प्रगतीची संधी मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे गरिबी वाट्याला येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, चुकीच्या रूढी परंपरा आपण जर पाळल्या, आता हे जातीभेद असतील किंवा अस्पृश्यता असतील किंवा महिलांनो अन्याय असेल, तसेच जादूटोणा, जे असे काही रूढी परंपरा आहेत तर त्या वाईट आहेत किंवा त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. असे जर तुम्ही रूढी परंपरा पाळल्या तर तुम्ही शिक्षणापासून लांब राहतात. तसेच प्रगतीची जी संधी आहे तर ती तुम्हाला मिळत नाही, रोजगार पण मिळत नाही, त्यामुळे आपल्यावर गरिबी वाट्याला येऊ शकते. मग गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. या जर आपण चुकीच्या मार्गाला गेलो तर आपल्याला काय होणार, चुकीच्याच जे आहेत म्हणजेच आपल्याला गरिबी वाट्याला येऊ शकते. इतर प्रगतीच्या ज्या संधी आहेत तर त्या आपल्याला मिळणार नाही. तर बघा, त्या दूर केल्या पाहिजेत तरच आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो. त्यासाठी बघा, ज्या रूढी परंपरा आहेत ज्या चांगल्या आहेत तर त्या ठेवल्या पाहिजे, ज्या वाईट आहेत आपण त्याविषयी माहिती बघितलेली आहे. यामध्ये आपण चांगल्या रूढी परंपरा बघितलेल्या आहे, ज्या खाली इथे माहिती दिलेली आहे. तर या वाईट रूढी परंपरा आहे तर या पाळल्या नाही पाहिजे. तर बघा, त्यामध्ये स्त्री पुरुष आहे तर त्यांना दोघांना जे 2 घटक आहेत आपल्या समाजातील तर त्यांना समान संधी भेटली पाहिजे. हे आपल्याला या जो पाठ आहे तर यामध्ये आपल्याला दिसून येतं. तसेच बघा, पर्यावरण रक्षण यावर माहिती दिलेली आहे तर ती आता बघूयात. पुढील जो घटक आहे आपला पर्यावरण रक्षण, तर यामध्ये बघा, समाजात समानता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी असे कायदे आवश्यक असतात. तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कायद्यांची गरज असते. आपण अनेक बाबींत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होत असते. आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे. त्यासाठी आपण साधन संपत्तीचे जतन केले पाहिजे, ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे.
आता बघा, पर्यावरणाच्या रक्षणासाठी विविध आपण कायदे बघत असतो की जंगलतोड करणे किंवा त्यामधील जे वनस्पती आहे, आयुर्वेदिक वनस्पती आहे, त्यांची जास्त हेळसांड न होणे यासाठी खूप सारे कायदे केलेले आहे. समाजात समानता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आहेत, तशाच प्रकारे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण कायदे केलेले आहेत. आपण अनेक बाबी निसर्गावर अवलंबून असतो, जसे की आपल्याला फुकट ऑक्सिजन भेटत असतो निसर्गातून, म्हणजेच वृक्ष असतील, वेली असतील, हे जे वनस्पती आहेत तर त्यांकडून आपल्याला मोफत जो आहे तर तो ऑक्सिजन भेटत असतो. तसेच आयुर्वेदिक जे आहेत, आपण जेव्हा आजारी पडतो काही वेळेस जे केमिकलच्या गोळ्या असतात तर त्यांनी आपल्याला लवकर बरं वाटत नाही, त्यापेक्षा जे आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्यांचा जे गुण आहे तर तो लवकर येत असतो. म्हणजे त्या निसर्गावर आपण अवलंबून असतो. मग असे जे निसर्गातील वनस्पती असतील, वृक्ष असतील, यांची जे आपण जंगलतोड म्हणत असतो तर हे टाळलं पाहिजे, त्यांचा जास्त गैरवापर केला नाही पाहिजे. तसेच आपली जी पुढची पिढी येणार आहे त्यांना पण त्या नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे, यासाठी आपण काय केलेलं आहे तर पर्यावरण रक्षणासाठी कायदे केलेले आहेत. तसेच साधन संपत्ती जतन करण्यासाठी ती पुढील पुढीकडे गेली पाहिजे, त्यासाठी आपण त्यांचे संवर्धन पण करत असतो, म्हणजे वृक्ष लावत असतो. आयुर्वेदिक वनस्पती आहे तर त्यांचं पण आपण जोपासना करत असतो, त्यांची पण वाढ करत असतो, त्यासाठी आपण इतर प्रयत्न करत असतो. त्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी आपण खूप सारे कायदे केलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर बघा, हे आपल्याला काही चित्र दिलेले आहे, निरक्षरता. त्यानंतर अंधश्रद्धा आपण बघितलेली आहे. हे बालविवाह, लहानपणीच त्यांचे लग्न लावून दिल्यामुळे खूप सारे त्यांना अडचणींना सामोरे जाताना आपल्याला दिसत असते. तसे हे कामगार, म्हणजे तिचं ह्या चित्रामध्ये बघा, जी बालक आहेत तर त्यांचं वय नसताना पण त्यांच्या डोक्यात एवढं ओझं दिलं जातं, त्यामुळे त्यांचं शिक्षणाचं वय आहे किंवा शरीर वाढण्याचं वय आहे, अशा वेळेस जर त्यांना जास्त काम दिलं, शिक्षणापासून वंचित ठेवलं तर त्यांचं भविष्य काय आहे तर अंधारात होत असतं. त्यानंतर बघा, आता बघूयात, माहीत आहे का तुम्हाला जातीभेद, स्त्री पुरुष विषमता, स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्याला समाजातील प्रमुख अडथळे होते. ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्ष करावा लागला. यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्या मोलाची साथ दिली. महर्षी केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केलेले आहे. या सर्व समाजसुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरले. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे समाजसुधारक आहे यांना समाजसुधारक का म्हणत असतो, त्यांनी समाजासाठी काही चांगले जे रूढी परंपरा आहे तर त्या चांगल्या रूढी परंपरा लागू केलेल्या आहे, आणि ज्या विषम रूढी परंपरा आहे त्यांविषयी ते त्यांनी लढा दिलेला आहे किंवा त्यांनी त्याविषयी लढले आहेत, त्यामुळे त्यांना समाजसुधारक असे म्हणत असतो आपण. त्यांनी समाजासाठी एक वेगळं योगदान दिलेलं आहे, म्हणून त्यांची नावं जी आहे तर ते आपण इतिहासात बघत असतो किंवा त्यांचे जे कार्य आहे तर ते आपल्याला बघायला भेटत असतात. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, तसेच त्यांच्या सहकारी फातिमा शेख असतील, महर्षी केशव कर्वे असतील, हे जे आहेत तर यांना आपण समाजसुधारक म्हणत असतो. त्यानंतर बघा, आपण काय शिकलो बघा, आता आपण आतापर्यंत जे नियम बघितले, नियम का सर्वांसाठी नियम जे आहेत तर ते असले पाहिजे. यामध्ये आपण काय काय शिकलो बघा, माणसांसाठी असणाऱ्या नियमांमध्ये बदल होतात. आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे, आपण सामाजिक जे नियम असतात त्यामध्ये आपण बदल करत असतो, परंतु जे निसर्गाचे नियम आहेत तर ते बदलतात का तर नाही बदलत, ते निश्चित आणि ठरलेले असतात. पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढीच्या स्वरूपात होते. अनिष्ट अमानुष रूढी परंपरेच्या विरोधात कायदे केले जातात. बघा, पूर्वीच्या काळी जे कायदे होत होते ते धर्मावर होत होते, परंतु आताच्या काळात जे आहे तर ते अनिष्ट अमानुष ज्या रूढी आहेत, आपण रूढी परंपरा बघितल्या, काही चांगल्या आहेत आणि ज्या वाईट रूढी परंपरा आहे तर त्यावर आपल्याला कायदे केलेले जे आहे तर ते आपल्याला दिसून येतात. कायदा म्हणजे काही एक नियम दिलेले आहेत की हे नियम तुम्ही पाळले नाही पाहिजे तर तुम्हाला ही शिक्षा होईल.
तसेच असेच नियम जर तुम्ही तोडले तर त्यांवर जी शिक्षा आहे तर ती दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली स्वाध्याय दिलेला आहे तुम्हाला. रिकाम्या जागी योग्य आपले सामाजिक जीवन डॅश डॅश वर आधारलेले आहे. आता याची उत्तर तुम्हाला शोधायची आहे. स्वतंत्र भारताच्या संविधानाने डॅश डॅश प्रथा नष्ट केली आहे. अस्पृश्यता जी प्रथा आहे तर ती नष्ट केलेली आहे. चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला काय आलेले आहे, तर हे वरती तुम्हाला शोधायचं आहे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. नियम का तयार करावे लागतात? तर बघा, ज्या रूढी परंपरा आहे तर त्या काही चांगल्या आहेत किंवा काही वाईट पण आहेत. पण ज्या वाईट आहेत त्यांच्यामुळे काय होतं तर अन्याय होत असतो. अन्याय होऊ नये यासाठी आपण काय करत असतो, नियम घालत असतो. त्यानंतर आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत, तर बघा त्यांची तुम्हाला माहिती लिहायची आहे. आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या यावर तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या आहेत, तर जसे की आपण जादूटोणा असेल, तसेच हुंडाबंदी असेल, अशा ज्या प्रथा आहेत तर त्यांविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणता नियम आहे, नियम का करावे लागतात, म्हणजे जे वृक्ष आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, तसेच पुढील पिढींना त्यांचा लाभ पण भेटला पाहिजे. अशा गोष्टींसाठी आपण पर्यावरणाचे रक्षण करत असतो. पर्यावरण हे आपल्याला पर्यावरणाचे जे वृक्ष असतील तसेच झाडे झुडपे असेल आपल्याला मोफत ऑक्सिजन देत असतात. तो मानवासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी पर्यावरण रक्षण आपण केले पाहिजे. तर यावर तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. त्या खाली उपक्रम दिलेला आहे. शाळेत खालील प्रसंगी कोणते नियम पाळता त्याची यादी करायला लावलेली आहे. परिपाठाच्या वेळी कोणते नियम आहेत, मध्यान्ह भोजनाच्या वेळी कोणते नियम आहेत, क्रीडांगणावर जाताना कोणते नियम आहेत, शाळेच्या वाचनालयात कोणते नियम आहेत, तर यांविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण या लेक्चरची आपण माहिती बघितलेली आहे. तर जो नियम सर्वांसाठी जो आहे, तर या पाठामध्ये जे जे नियम आहेत, तसेच ज्या रूढी परंपरा असतील, समाजसुधारक असतील, तसेच पर्यावरण असेल, यांसाठी आपण काय नियम घातलेले आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी, तर या संपूर्ण पाठामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तर जर तुम्हाला काही अडचणी असतील विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बघा, इयत्ता 5वी मधील हा 6वा पाठ होता. परिसर अभ्यास या विषयामधील 6वा पाठ. तर हा संपूर्ण आपण बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूयात आजच्या या लेक्चरमध्ये. भेटूयात नवीन अशा एका पाठाच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.